नमस्कार मित्रांनो. शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पौर्णिमा भूमीच्या रूममध्ये येते आणि रूमचा दरवाजा थोडासा पुढे ढकलते आणि म्हणते की ही भूमी स्वतःला फार शाणी समजते. मी तिला हवं तसं काही घडूनच देणार नाही. आणि ती वैतागत वैतागत आता इकडे तिकडे ते प्रॉपर्टीचे पेपर शोधू लागते. आणि सुरुवातीला कपाट उघडत म्हणते की इतके वर्ष ज्याच्यासाठी खटाटोप केला, आईने इतके वर्ष ज्याच्यासाठी त्रास काढला, आता त्याच गोष्टींसाठी ही भूमी स्वतः नाटकं करते. नाही, ही प्रॉपर्टी तिला एकटीला बळकावायची आहे, तिला ही प्रॉपर्टी एकटीला बळकवूनच देणार नाही. काही झालं तरी हे पेपर शोधले पाहिजे असं म्हणून पौर्णिमा पेपर शोधते. तर कपाटामध्ये तिला ते ड्रॉवरमध्ये पेपर सापडतात आणि म्हणते की वा, आत्ता हे पेपर्स मला सापडले, आत्ताच्या आता मला हे पेपर्स आईंना दाखवले पाहिजेत आणि त्यानंतरच मग हा भूमीचा जो काही प्लॅन आहे ना तो अयशस्वी होणार आणि भूमी या प्लॅनपासून मुक्त होऊन जाणार. कारण काही झालं तरी आई हे घडू देणारच नाहीत. हे प्रॉपर्टीचे पेपर्स हे तिच्या नावे ते होऊनच देणार नाहीत. असं मात्र आता इथे पौर्णिमा स्वतःशीच बडबडते आणि तिथला दरवाजा बंद करून टाकते आणि म्हणते की नाही, आता मला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. आणि ते प्रॉपर्टीचे पेपर्स ती म्हणते की आता मी माझ्या खोलीमध्ये म्हणजेच आईंच्या खोलीमध्ये जाऊन ठेवते आणि आईंना त्याच खोलीमध्ये घेऊन जाते. तर आता पौर्णिमाने ते प्रॉपर्टीचे पेपर्स योग्य शोधलेले असतात आणि पुन्हा ती भूमीच्या रूममधून बाहेर पडत असते आणि जाता जाता पुन्हा रूममध्ये जसं काही सगळं काही व्यवस्थित होतं तसंच ठेवून ती पुन्हा बाहेर पडते. तर इथे आजी खूपच खुश असते कारण तिच्या वाढदिवसाची अगदी जय्यत तयारी केलेली असते. आजी म्हणते की खरंच खूप छान वाटतंय मला. आजचा दिवस ना म्हणजे माझ्यासाठी अगदी अविस्मरणीय असा आहे. सगळेजण अगदी खूप आनंदाने माझ्या कार्यक्रमात सहभागी झालेत. माझे सगळे माणसं माझ्यासोबत आहे. मला माझ्या मुलाची म्हणजे जगन्नाथची आठवण न करून देणारी माझी कर्तृत्ववान मुलगी रागिनी, जिने सगळं काही अगदी व्यवस्थितपणे पार पाडलं अशी माझी मुलगी आणि माझं सगळे हे नातवंड म्हणजे माझे नातवंड आणि हे सगळं माझं अगदी वैभव आहे. माझ्या नातसुना यांच्या छत्रछायेखाली मी अगदी आनंदात आहे. खरंच खूप सुंदर वाटतंय मला हे सगळं. अगदी स्वप्नासारखं वाटतंय मला हे सगळं आणि हे पाहून खरंच खूप आनंद मला झालेला आहे. आणि हे सगळं जे काही भक्ती वैभव ते सगळ्यांमुळेच आहे असं आजी सगळ्यांचं कौतुक करत असते. त्याच वेळेला आता पौर्णिमा तिकडून खाली येते आणि ती आता रागिनीला आवाज देण्याचा प्रयत्न करते. परंतु रागिनीचं तिकडे मात्र काही लक्ष नसतं. नंतर आता इथे आजी म्हणते की काय गं रागिनी, काय झालं, तुझ्या डोळ्यात पाणी? तेव्हा ती म्हणते की हो आई, अगं तुझा आनंद पाहिला आणि डोळ्यात पाणी आलं. आणि आई तुला माहिती आहे का, अगं नातवंड काय, नातवंड नातसुना झाल्यास आता तुझ्या हातावर तू पतवंड खेळवणार आहेस, आणखी काय हवंय तुला? एवढ्यातच ती खुश होत म्हणते की हो गं हो. आणि अभिजित म्हणतो की काय माहिती, पतवंड तर येणार आहे परंतु या घरात ते राहणार आहे की नाही काय माहिती. असं म्हटल्यावर आता सगळ्यांचा मूड ऑफ होतो आणि सगळेजण रागाने अभिजितकडे पाहू लागतात. त्याच वेळेला आता इथे तो म्हणतो की ॲक्च्युली सॉरी, मी असं बोललो, परंतु हे रिअल आहे ना, भूमी इथे त्याला घेऊन राहील की नाही माहिती नाही. त्यावेळेला आता इथे लगेच आजी म्हणते की आपलं काय ठरलं आहे, आज हा विषय काढायचा नाही. आकाश म्हणतो की हो अभिजित, आजच्या दिवशी आपण तो विषय काढायचा नाही, उगीचच कशाला, आपण आज फक्त आनंदाच्याच गोष्टी करायच्या आहेत. तेव्हा मात्र आजीला अभिजितच्या बोलण्याचा राग आलेला असतो. नंतर पौर्णिमा मात्र तिथून आवाज देत असते की आई प्लीज इकडे बघा, इकडे बघा. परंतु तिचं तिच्याकडे काहीच लक्ष नसतं. आकाश म्हणतो की आता तरी भूमी आपल्यासोबत आहे याचा आपण आनंद मानायचा आणि भूमी नक्कीच इकडे राहील असं मला वाटतंय. असं आकाश बोलल्यावर आजीला जरासं नाराज झाल्यासारखं होतं. नंतर आता पौर्णिमा ही आईला हात वर वर करून बोलवत असते. तेवढ्यात रागिनीचं तिकडे लक्ष जातं. रागिनी म्हणते की हिचं काय झालंय, काय ही अशी काय करते, म्हणजे असं हातवारा दाखवून काय दाखवायचं हिला, म्हणजे काय बोलू इच्छिते काहीच कळत नाहीये असं रागिनी बडबडत असते. त्याच वेळेला आता रागिनी सारखी सारखी तिच्याकडे बघत असते. पौर्णिमा तिला हाताने खुणवत असते की चला चला, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, तुमच्या रूममध्ये चला असं ती खुणवत असते. त्याच वेळेला आता इथे रागिनीला समजतं की हिला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. ही पौर्णिमा इतकी मला घाबरलेली का दिसते असं म्हणून आता रागिनी ही पुढे जाणारच असते. तेवढ्यातच आता तिकडे भूमी येते आणि रागिनीला तिकडेच थोपवून धरते आणि म्हणते की पौर्णिमा, अगं ये, आजींचं औक्षण करायचं आहे ना, त्याच्यामुळे आता पौर्णिमाला नाईलाजाने जावंच लागतं. आणि पौर्णिमा मात्र तेही चुकवून पुढे निघून चाललेली असते. तेवढ्यातच भूमी तिला पुन्हा आवाज देते आणि म्हणते की अगं पौर्णिमा इकडे ये, अगं सगळ्या आपण तिघी नाचुळा मिळून आजीचं औक्षण करूया ना, ये असं म्हणून ती तिला बोलवत असते. त्याच वेळेला आता इथे पौर्णिमा ही यायला लागते आणि आकाश हा पौर्णिमाकडे बघतच राहतो कारण तिचे काही भाव त्याला वेगळे वाटत असतात. परंतु भूमी सगळ्यांना व्यवस्थित एकत्र घेते ते पाहून आकाशला खूप आनंद झालेला असतो. आता भूमी म्हणते की आपण तिघीही नाचसुना मिळून आजींना आता औक्षण करूया.
आणि तिघीजणीही आता आजीचं औक्षण करू लागतात. आणि प्रशांत हा भूमीकडे बघत असतो की तू काळजी करू नकोस, आणि प्रशांतलाही माहीत असतं की हे सगळं काय पुढे घडणार आहे. तोही सगळ्यासाठी अगदी प्लॅनिंगने तयार असतो. आणि इथे रागिनी म्हणते की काय झालं या पौर्णिमाचं नेमकं. तेव्हा पौर्णिमा ही सारखी सारखी तिला खुणवतच असते. परंतु आता इथे तिघीजणीही त्यावेळेला औक्षणाचं ताट घेतात आणि पौर्णिमाला भूमी हात लावायला सांगते आणि मग पौर्णिमा देखील तिला ओवाळत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी म्हणत असते की पौर्णिमा काय झालं, कसला विचार करतेस, चल, असं म्हणून ती तिला ओवाळायला सांगत असते. आणि त्यानंतर मग आता पौर्णिमा ही बाजूला जाऊन उभी राहत असते. त्याच वेळेला भूमी आणि मानसी आणि पौर्णिमा तिघीही मिळून तिच्या पाया पडतात. आणि मानसी सारखी सारखी रागिणीला बघत असते आणि तिला खुणावत असते की बाजूला चला. आणि इथे पौर्णिमा ही बोलल्यामुळे रागिनी आता पुढे निघत हळूहळू चाललेली असते. तेवढ्यातच आता भूमी म्हणते की अहो आत्या, तुम्ही कुठे निघाला आहात? अहो आईजींचं औक्षण करायचं आहे. तुमचं औक्षण झाल्याशिवाय हे पूर्ण कसं होणार आहे? या तुम्ही औक्षण करून घ्या आजींचं, असं म्हणून ती रागिणीला औक्षण करून घ्यायला सांगत असते आणि तिला सततची ती बाहेर जाण्यापासून म्हणजेच वर जाण्यापासून लांब ठेवत असते. परंतु प्रशांतला हे सगळं पाहून खरंच खूप मजा येत असते. नंतर आता आजीला ती म्हणते की हो, मग मी माझ्या आईला ओवाळणार, मी नाही ओवाळणार तर कोण ओवाळणार? आणि तसंही तुम्ही नाचसुना काहीतरी करत होतात म्हणूनच मग मी जरा लांब राहिले. चल दे माझ्याकडे ती थाळी, असं म्हणून ती तिच्याकडून ते ताट घेते आणि मग ओवाळायला लागते. आणि त्यानंतर मग ओवाळत असताना पौर्णिमा गप्प उभी असते. तिला माहिती आहे की आता काहीच बोलायचं नाही आहे, वेळ आल्यावर सगळं काही बोलायचं आहे. नंतर आता भूमी मात्र गालातल्या गालात हसत असते आणि मनूकडे बघत असते. आणि मनूही तिच्याकडे बघत अगदी इशारा करत असते. त्यांना माहीत असतं की यांची तडफड मात्र होते ती कशासाठी, एकमेकींशी बोलण्यासाठी तडफड होती हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. रत्ता पौर्णिमा ही लांबूनच सारखी सारखी आई चला ना असं म्हणत असते. तेव्हा रागिनी आजीला ओवाळते आणि आजी म्हणते की माझ्या मुलीचं औक्षण झाल्याशिवाय माझं काही वाढदिवस साजरा होऊ शकतच नाही. तर आता आजीचं औक्षण झालेलं असतं आणि पौर्णिमा पुन्हा पुन्हा रागिनीला खुणावते की चला चला आई जाऊया. त्याच वेळेला आता पटकन भूमी म्हणते की अरे सगळ्यांनी बसून घ्या, आता आपण एव्ही तयार केलेली आहे ना ती पाहूया. आणि म्हणूनच भूमी आता सगळ्यांना बसायला सांगते आणि सगळेजण आता बसलेले असतात आणि मनू ही भूमीच्या बाजूला बसलेली असते. त्याच वेळेला आता प्रशांतला भूमी ती एव्ही चालू कर, प्ले कर असं बोलते. आणि त्यानंतर प्रशांत तो दुसरा पेनड्राईव्ह चालू करतो आणि ते एव्ही चालू करतो. मागच्या मागे दोघीजणी सटकणार. तेवढ्यातच भूमी म्हणते की अरे आत्या, पौर्णिमा, तुम्ही दोघी कुठे चाललेले आहात? बसा ना, ही एव्ही बघा, असं म्हणून ती त्या दोघींना पुन्हा बसवते. आणि आजीच्या सगळ्या काही गोष्टी असतात, आजीचा जो काही जीवनपट असतो तो सगळा काही भूमी दाखवत असते. आणि ते पाहून आता सगळ्यांना आनंद होत असतो. आजीच्या सुरुवातीपासूनच्या ज्या सगळ्या काही गोष्टी असतात त्या भूमी पडद्यावर दाखवत असते. आजीचा जीव हा कसा तिच्या कुटुंबामध्ये होता, आणि जरीही पती वाढले तरीही आजीने तिचं कुटुंब अगदी व्यवस्थितपणे सांभाळून ठेवलं. सगळ्या घराला जोडून धरणारा धागा म्हणजे आपली आजी आहे. सगळेजण तिच्या छत्रछायाखाली अगदी छान फुलले आहेत. हे सगळं आता आजीच्या बाबतीतलं भूमी सगळं बोलून सांगत असते आणि ते सगळं प्रोजेक्टरवर दिसत असतं. ते पाहून आता आजीला खूप आनंद येतो आणि तिच्या डोळ्यामध्ये अगदी भरून आलेलं असतं. त्याच वेळेला रागिनी आता पौर्णिमाला खुणावते की ठीक आहे, चल आपण आता निघूया, असं म्हणून आता त्या दोघी एकमेकींना खुणावतात. आणि पौर्णिमाचं लक्ष हे भूमीकडे असतं की हळूच भूमीला चुकवून कशा प्रकारे निघायचं आहे. तर आता त्या दोघीजणी हळूहळू निघतात आणि भूमीला मात्र समजलेलं असतं की त्या दोघीजणी आता गेल्या. म्हणून भूमी विचार करते की मलाही आता त्यांच्या मागे मागे गेलं पाहिजे. म्हणून आता ती प्रशांतला थंब करून म्हणते की मी तुला कॉल करेन, त्याच वेळेला तू सगळं चालू कर. तर इथे रागिनी ही रूममध्ये येते आणि म्हणते की हे काय आहे? तेव्हा पौर्णिमा म्हणते की आई हे बघा काय आहे ते. भूमीने काय केले ते प्रॉपर्टीचे सगळे काही पेपर्स स्वतःच्या नावे करून घेतले आहेत. हे ऐकल्यावर आता रागिनीला खूपच राग येतो. तर इथे खाली सगळेजण ती एव्ही बघण्यामध्ये दंग असतात. रागिनी म्हणते की हे कसं करू शकते हे भूमी, तिला मी सोडणार नाही. हे असं करू शकण्याची हिंमतच कशी झाली तिची? हे पेपर्स तिने स्वतःच्या नावावर केले तरी कसे? आणि इतके वर्ष मी या पेपरसाठी झटते आणि हे वर्ष आणि या वेळेला तिने ते पेपर स्वतःच्या नावावर कसे केले, असं ती प्रश्न विचारत असताना म्हणते की नाही, काही झालं तरीही मला या बाबतीत आता रिस्क घ्यायची नाही. हे पेपर्स मला आता जाळूनच टाकले पाहिजेत, असं पौर्णिमाला ती म्हणत असते. त्याच वेळेला आता आकाशचं लक्ष हे पूर्णपणे एव्हीमध्ये असतं.
भूमी बाजूला निघून गेली आहे हेही त्याला माहिती नसतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता इथे सगळेजण दंगलेले असताना भूमी पटकन धावत धावत ही रागिणीच्या रूमपर्यंत जाते आणि त्या दोघी जे काही बोलत आहेत ते ऐकण्याचा तिचा प्रयत्न सुरू असतो. आणि त्यानंतर आता इथे पौर्णिमा ही म्हणत असते की आई बघा, या भूमीने शहाणपणा काय करून ठेवला आहे, तो तिने सगळं काही स्वतःच्या नावावर केलं आहे, आता आपण काय करणार आहोत. रागिनी म्हणते की नाही नाही, मी असं काही होऊच देणार नाही, हे प्रॉपर्टीचे पेपर्स काही करून मी तिच्या नावे जाऊ देणारच नाही. आणि हे सगळं बोलणं आता जे असतं ते भूमी ऐकत असते आणि विचार करते की हे सगळं बोलणं आता खाली ऐकू गेलं पाहिजे, आपल्याला जे काही हवं आहे ते साध्य होणार आहे. नंतर आता भूमी ही जोरजोरामध्ये विचार करत असते की नाही, काय झालं तरी मला प्रशांतला सांगितलं पाहिजे, म्हणून प्रशांतला तिने प्ले करायला सांगितलेलं असतं आणि फोन चालू ठेवलेला असतो. आता रागिनी ओरडत असते की हे इतकं सगळं मी कशासाठी केलं, इतके वर्ष मी झटत होते, माझ्या स्वतःच्या भावाला मारून टाकलं मी आणि त्याच्या मुलाची अशी मानसिक अवस्था करून ठेवली मी कशासाठी, तर त्या प्रॉपर्टीसाठी आणि एकमेव प्रॉपर्टीची वारसदार मी व्हावी याच्यासाठी मी हे सगळं केलं. परंतु आता ह्या सगळ्या गोष्टी इथपर्यंत गेल्यात की ती भूमी स्वतः सगळं करायला बघते. नाही, काही झालं तरीही मी भूमीच्या नावावर प्रॉपर्टी होऊ देणारच नाही आणि काही झालं तर मी ही प्रॉपर्टी त्यांच्या नावे होऊ देणार नाही, काही झालं तरीही. कारण मी आकाशलाही कमी मारायला करणार नाही. हे सगळं मीच घडवून आणलं आहे, इतकी वर्ष मी सगळा त्रास सहन केला आहे, परंतु आता नाही, आता मी हे सगळं काही करून घडवून आणणारच. तेव्हा मग आता इथे पौर्णिमा म्हणते की आई अहो, तो तुम्हाला आई म्हणतो. तेव्हा मग ती म्हणते की आई बी त्याच्या कुठल्याही बोलण्याला मी भुलत नसते, मला माहिती आहे की हे सगळं जे काही आहे ते असू देत. काही प्रॉपर्टीचे पेपर्स आता रागिनी फाडून टाकते आणि म्हणते की आता मी हे सगळं सहनच करणार नाही आहे, इतके वर्ष मी काही गप्प बसून होती, आता हे सगळं सहन करू शकत नाही. त्याच वेळेला पौर्णिमा म्हणते की आई अहो, ते प्रॉपर्टीचे पेपर्स फाडले त्याला काय कारण देणार आहात. तेव्हा मग रागिनी म्हणते की वाघ म्हटलं तरी मारणारच, अवघी वाघो म्हटलं तरी मारणारच, म्हणूनच आता मी तसं करणार आहे, ते माझ्या मर्जीनेच करणार आहे. काही झालं तरीही मी ही प्रॉपर्टी कोणाच्याही घशात जाऊ देणार नाही, असं रागिनी ओरडत असते. आणि इकडे प्रशांतला प्ले करता येत नसतं, त्याचा लॅपटॉप नेमका बंद पडलेला असतो, म्हणून भूमी आता टेन्शनमध्ये आलेली असते. भूमी प्रशांतला बडबडत असते की प्लीज तू लॅपटॉप चालू कर, परंतु लॅपटॉप काही चालू होत नसतो, म्हणून आता प्रशांतला खूपच वाईट वाटत असतं. त्यानंतर आता इथे प्रशांत हा भूमीला म्हणतो की ताई मला खरंच माफ कर, माझ्या लॅपटॉपमुळे हे सगळं झालं आहे, सगळं आपला प्लॅन सेट होता. तर आता आकाश पुन्हा त्याला मदत करण्यासाठी जातो आणि म्हणतो की प्रशांत काय प्रॉब्लेम आहे, बघू दे मला जरा. त्यावेळेला आता प्रशांत म्हणतो की भाऊजी मला खरंच कळलं नाही आहे, जिजू हे कसं काय झालं, माझा लॅपटॉप अचानक बंद पडला, सॉरी तुम्हाला एवी देखील बघता आली नाही आहे व्यवस्थित. तेव्हा आकाश म्हणतो की अरे प्रशांत असं काय करतोयस तू, हा इलेक्ट्रॉनिकल इश्यू आहे, त्याच्यामुळे त्याच्यात तुझी काय चूक आहे, लॅपटॉप बंद पडला यात तुझी खरंच काही चूक नाही. आणि प्लीज तू कोणत्याही प्रकारचा विचार करू नकोस, उगीच स्वतःला दोष लावू नकोस, कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी या आपण बरोबर करणार आहोत. तेव्हा मग प्रशांत मात्र घाबरलेला असतो की ताईचा इतका चांगला प्लॅनिंग झाला, परंतु माझ्यामुळे त्याची वाट लागली आहे. प्रशांत आता म्हणतो की आता आपण काय करणार आहोत, एवी पण बघता येणार नाही आहे. तेव्हा आता आकाश म्हणतो की अरे प्रशांत प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस, तुझ्यामुळे काही झालं नाही, चल आता आपण एवी नंतर बघूया, अगोदर आपण केक कट करून घेऊया, असं प्रशांत आता त्याला म्हणत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे भूमी ही खूपच टेन्शनमध्ये असते. भूमी ही फोनवर बोलत असते की प्रशांत हे सगळं कसं झालं, अचानक हा लॅपटॉप कसा काय बंद झाला, अरे काहीही झालं तरीही हा लॅपटॉप अशा प्रकारे बंद व्हायला नको हवा होता, आणि अरे आपण सगळं घडवून आणलं होतं, पौर्णिमाला हाताशी घेऊन सगळं काही प्लॅनिंग होत होतं, परंतु ऐन वेळेला लॅपटॉपने कसा काय दगा दिला, असं ती बोलत असते. तेवढ्यातच आता रागिनी मागून येते आणि म्हणते की अच्छा, म्हणजे या सगळ्याच्या मागे तुझं कारस्थान होतं तर. त्याच वेळेला आता भूमी ही फोन ठेवून देते आणि नंतर मग आता प्रशांतच्या नकळतच भूमी तिला म्हणते की कारस्थान जे करतात ना ते तुम्ही करता, मी करते तो न्याय, असं म्हटल्यावर आता इथे रागिनी ही जोरातच पौर्णिमाच्या कानाखाली वाजवून देते. तेव्हा आता पौर्णिमा म्हणते की आई अहो मला का मारलात, मी काय केलं होतं. त्याच वेळेला आता रागिनी ही म्हणते की तू तू काय केलं होतंस अगं, ती तर जाऊ दे, ती माझ्याबद्दल असाच विचार करणार, ती तर माझी शत्रू आहे ना, परंतु तू तू तर माझ्या टीममधली होतीस, माझ्या टीममध्ये असूनही तू अशी माती कशी काय खाऊ शकलीस. अगं या भूमीने तुझा वापर करून हा सगळा प्लॅनिंग घडवून आणला, तुला कळतंय का, परंतु तुझ्यामुळे आज अडकले असते मी आणि तुझ्यामुळे हे सगळं घडलं असतं. जाऊ दे, ते देवीच्या कृपेने नाहीच झालं, परंतु भूमी तुला काय वाटतं की तू जे सगळं करतेस तो न्याय असेल, तर मग देवीने आज हे सगळ्यांसमोर का सिद्ध नाही केलं आणि तुझी मदत का नाही केली. एक गोष्ट लक्षात ठेव भूमी,
काही झालं तरी देवही माझ्याच बाजूने आहे आणि कर्मही. त्यालाही तेच हवं आहे की माझा जो काही खरेपणा आहे तो कोणासमोर यायला नको आणि म्हणूनच हे सगळं घडलं, लक्षात ठेव. अगं तू कितीही प्रयत्न केलेस ना तरीही ते प्रयत्न तुझे फेलच ठरणार, कारण मी मी या सगळ्या गोष्टी होऊच देणार नाही. तेव्हा मग आता इथे भूमी म्हणते की आत्या, हा तुमचा कॉन्फिडन्स आहे ना हा खूप चुकीचा आहे. तुम्हाला माहिती आहे माझे बाबा काय म्हणतात? तेव्हा रागिनी म्हणते की आलं, पुन्हा बाबांचं आलं. आता भूमी म्हणायला लागते की माझे बाबा असं म्हणतात की आजचं मरण उद्यावर ढकललं ना म्हणजे काही मृत्यू थांबत नसतो. मृत्यू हा अटळ आहे, तो आज येणार किंवा उद्या येणारच. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं की हा मृत्यू हा येणारच आहे आणि काही झालं तरीही हे होणारच आहे. तेव्हा आकाश खालून ओरडतो की भूमी आई, अगं चला केक कटिंग करायचं आहे, लवकर सगळेजण चला. त्याच वेळेला आता इथे रागिनी म्हणते की हो आलो आलो, आणि मग भूमी पण आलो असं म्हणते आणि भूमी पुढे येत असते. त्याच वेळेला ती म्हणते की हे बघा रागिनी आत्या, काहीही झालं तरीही तुमचं हे जे काही कारस्थान आहे ना हे पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचं सत्य आज ना उद्या नक्की सगळ्यांसमोर येणार म्हणजे येणारच. त्याच वेळेला इथे आता भूमी म्हणते की आणि तुम्ही शहाणे असाल तर या प्रॉपर्टीच्या पेपर्सबद्दल बाहेर बाहेर काहीही बोलणार नाही, कारण जर तुम्ही बोललात तर तुम्हीच अडकाल. कारण हे प्रॉपर्टीचे पेपर्स बनवून मी सह्या घेतल्या आहे तर ठीक, परंतु हे प्रॉपर्टीचे पेपर्स का फाडले याचा प्रश्न मात्र तुमच्यासमोर उभा होईल. मग त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं द्याल याचा विचार मात्र तुम्हाला केला पाहिजे. म्हणूनच आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की या सगळ्या गोष्टी बाजूला टाका आणि काही झालं तरीही तुम्ही प्रॉपर्टीच्या पेपर्सबद्दल मात्र आकाशला काही सांगू नका. तेव्हा मग रागिनी म्हणते की हो हो, त्या बाबतीत तर मी काही सांगणार आहे किंवा नाही हा माझा प्रश्न, परंतु तू आज तोंडावर पडलीस ते बघितलंस का? अशी धणधणीत तोंडावर पडलीस, सगळ्यांसमोर आमचं खरं रूप आणणार होतीस, परंतु बघितलंस काय झालं? अगं तू खरं रूप आणायला गेलीस, परंतु या सगळ्या गोष्टी या खरंच खूप चुकीच्या ठरल्या, कारण तुला देवाने साथ दिलीच नाही. देवाने साथ दिली कोणाला? तर रागिनीला, म्हणजेच माझ्या या खोटारडेपणाला देवाने साथ दिलेली आहे, हे गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा आता भूमी म्हणते की नाही, काही झालं तरीही देव खोटेपणाला अजिबात साथ देणार नाही. तो देव हा सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे घडवून आणणार म्हणजे आणणार. तुमचा खोटेपणा हा सगळ्यांसमोर मी एक दिवस आणणारच आहे आणि किती दिवस असं देव माझी परीक्षा घेतो तेही मला बघायचे. परंतु आई योगेश्वरी ही सत्याच्याच बाजूने निकाल लावणार हे नक्की. सत्य हेच पुढे येणार आणि हे सत्य आहे की मी कधीही जिंकणारच. तेव्हा रागिनी ही आले आकाश आले असं म्हणून निघून जाते आणि ती निघून गेल्यावर भूमी वैतागत म्हणते की आई योगेश्वरी, आणखी किती काळ तू माझी परीक्षा बघणार आहे? आज वेळ आली होती पण नेमका काहीतरी लॅपटॉपचा प्रॉब्लेम झाला आणि लॅपटॉप बंद पडला. हे कसं असं घडू शकतं? मला ना खरंच याचं खूप त्रास होत आहे. हे असं कसं झालं? असा भूमी विचार करत असते आणि त्याच वेळेला आता खालून आकाश हा आवाज देतो की भूमी, अगं झालं का तुझं? चल आपल्याला केक कटिंग करायचं आहे. आता त्याच वेळेला भूमीच्या हातून मोबाईल हा खाली पडायला जाणारच असतो. तेवढ्यातच भूमी तिचा हातून मोबाईल पटकन बॅलन्स करते आणि म्हणते की हो हो आकाश येते मी, असं म्हणून ती येते असं म्हणून त्याला जायला सांगते आणि भूमी आता पुढे खाली चालत येते. तेव्हा आता आजीच्या केक कटिंगची वेळ आलेली असते. सगळेजण केक कटिंगसाठी जमलेले असतात. आता आजीसाठी छान असा केक आणलेला असतो आणि सगळेजण उभे असतात. आता सगळेजण हॅपी बर्थडे टू यू असं म्हणून आजीचं केक कटिंग करत असतात. त्याच वेळेला आजी केक कट करते आणि स्वतःच्या लाडक्या नातवाला म्हणजेच आकाशला पहिला केक भरवते आणि त्यानंतर मग रागिनी असं करून ते सगळ्यांना केक भरवते आणि सगळेजण खूप आनंदामध्ये असतात. भूमीही त्या प्रसंगामध्ये आनंदी राहते कारण आजीचा हा वाढदिवस असतो. परंतु भूमी आता एका नजरेने रागिनीकडे बघत असते. प्रशांतला लॅपटॉप बंद झाला म्हणूनच खूप वाईट वाटलेलं असतं. आता काय करू असा विचार त्याच्या डोक्यामध्ये येत असतो, कारण भूमिताईचा इतका मोठा प्लॅनिंग असतो तो अयशस्वी झालेला असतो आणि प्रशांत हा आता भूमीकडे बघतच राहिलेला असतो. त्याच वेळेला भूमी त्याला तिथूनच खुणावते की ठीक आहे, काहीच हरकत नाही, होईल सगळं आपल्या मनानुसार होईल, असं ती त्याला आता तिथूनच खुणवते. आणि त्याच वेळेला आता प्रशांतला देखील खूप वाईट वाटतं की भूमीचा प्लॅन आपल्यामुळे यशस्वी झाला, नेमका लॅपटॉप बंद पडला आणि त्या गोष्टीवरून प्रशांतला अभिजितनेही सुनावलेलं असतं की ह्याला मोबाईल म्हणजेच लॅपटॉप हँडल करता येणार नाही. त्याच वेळेला आता तो म्हणालेला असतो की नाही मी सगळं करेन आणि प्रशांतला आकाशही म्हणतो, अरे प्रशांत तू एक्सपर्ट आहेस या सगळ्यामध्ये, सगळं काही तू व्यवस्थित करशील आणि म्हणूनच तो आता तिथे सगळं काही करायला बघतो. परंतु प्रशांतचा सगळा डाव हा अयशस्वी झालेला असतो. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आकाश लगबगीने रात्रीचा निघालेला असतो. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, अरे कुठे निघाला आहेस तू? तेव्हा आकाश म्हणतो की माझा ना मित्र आहे, त्याच्या ना बायकोचा वाढदिवस येणार आहे, म्हणूनच त्याने ना मला गिफ्ट घेण्यासाठी इतके अर्जंटली बोलवलं आहे, त्याच्याबरोबर मी जरा जाऊन येतो, असं म्हणून आता आकाश हा पळत पळतच दरवाजाच्या बाहेर पडतो. आणि भूमी विचार करते की आकाश असा अचानक असा काय निघालाय आणि मग ती देवी योगेश्वरी जवळ येते. तेव्हा देवीजवळचा दिवा आता फडफडत असतो.
टीव्हीजवळचा दिवा आता फडफडू लागतो. त्यामुळे आता भूमीला खूपच भीती वाटू लागते, की हे सगळं नेमकं काय आहे? आणि ती म्हणते, की "आई, योगेश्वरी, हा दिवा आता फडफडायला लागला. याचा नेमका संकेत काय असेल? तू नेमकं काय दाखवायला बघत आहेस, देवी योगेश्वरी?" असं भूमी आता म्हणत असते. आणि त्याच वेळेला आता भूमीला या सगळ्याचं खूपच टेन्शन देखील आलेलं असतं. तर आता पुढे आकाश हा व्यंकटचा फोटो दाखवत त्या गोडाऊनपर्यंत पोहोचलेला असतो. आणि त्याच वेळेला आता आकाशच्या समोर खुद्द व्यंकट येऊन उभा राहिलेला असतो. आणि आकाशच्या मानगुटीवर तो बंदूक ठेवतो आणि म्हणतो, की "काय, तू ज्याला शोधत आहेस ना, त्याच्याबरोबर पत्त्यावर येऊन तू पोचलेला आहेस. तुला असं वाटत असेल, की तू इथे स्वतः आलेला आहेस, परंतु नाही. तू इथे स्वतः नाही आलेलास, तर तुला इथे आणलं गेलं आहे." असं आकाशला आता तो बोलून दाखवतो आणि म्हणतो, की "मीच व्यंकट आहे आणि मलाच तू शोधत इथपर्यंत आलेला आहेस. आता तुला काही गॉड सोडणार नाही, कारण खुद्द गॉड आता मी आहे आणि मी तुझा जीव घेणार आहे." असं आता इथे व्यंकट हा आकाशला बोलून दाखवत असतो. आणि आकाश आता खूपच घाबरलेला असतो. काय करावं हे आकाशला काहीच कळत नाही, कारण आता आकाशसाठी त्या व्यंकटने ट्रॅप रचून ठेवलेला असतो. आणि आकाशला आता तो म्हणतो, की "झालं, आता तुझा सगळा गेम फिनिश झाला. हा व्यंकट तुझा गेम फिनिश करणार." आणि आता आकाशला व्यंकट म्हणतो, की "झाला, तुझा एंड टाईम आला. आता मी तुला काही सोडणार नाही." अशा प्रकारे आता व्यंकट हा त्याला मारायला तयार झालेला असतो. आता आकाश हा फार मोठ्या संकटात अडकलेला असतो. आता आकाशला भूमी या सगळ्यामधून कसं बाहेर काढणार आणि व्यंकटचा डाव कसा उधळून लावणार आणि व्यंकट आणि रागिनी हे दोघेही सामील आहेत, हे सगळं भूमी ही आकाशसमोर कशाप्रकारे आणणार, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.